36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. संजय राऊतांच्या शिवीगाळमुळे उबाठाला हे दिवस आलेत. राऊतांची भाषा चांगली असती तर आज ही वेळ उद्धव ठाकरेंवर आली नसती. ठाकरे गटाच्या खासदार फुटीवरून भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. उबाठाचे 6 खासदार फुटले. यात भाजपचा कुठेही हस्तक्षेप नसल्याचं दानवेंकडून स्पष्ट. तर त्यांच्या अंतर्गत वादातून खासदार फुटतात आणि भाजपचं नाव घेतात हा त्यांचा कमकुवतपणा. रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य. राज्यामध्ये 17 विधान परिषद जागांसाठी निवडणूक होते. यातील 6 जागा बिनविरोध झाल्यात. मात्र उर्वरित 11 जागा महायुती जिंकेल असा विश्वास भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. उबाठाचे 6 खासदार फुटलेत. यात भाजपचा कुठेही हस्तक्षेप नाही. त्यांच्या अंतर्गत वादातून खासदार फुटतात आणि भाजपचं नाव घेतात हा त्यांचा कमकुवतपणा असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. शिवाय संजय राऊतांच्या शिवीगाळीमुळे उबाठाला हे दिवस आलेत. राऊतांची भाषा चांगली असती तर आज ही वेळ आली उद्धव ठाकरेंवर आली नसती असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. दरम्यान ऑपरेशन टायगर करण्याचा भाजपचा कुठलाही प्लॅन नाही आणि तोडफोड करणं ही भाजपची संस्कृती नाही असं देखील रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. विधान परिषदेच्या जागेची निवडणूक होते. 17 जागेपैकी 6 जागा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या बिनविरोध निघालेल्या आहे. त्यापैकी 11 जागेची आज निवडणूक होते. गेले 8-10 दिवस जे चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं त्यावरून एक स्पष्ट होतं की आत्ता ज्या काही 11 जागेच्या निवडणुका होतात त्या 11च्या 11 ठिकाणी आम्ही मोठ्या प्रकारानं निवडून येऊ आणि या ठिकाणी कुठंही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा उद्धव सेनेचं अस्तित्वसुद्धा या निवडणुकीत आम्हाला पाहायला मिळालं नाही. त्यामुळं आगामी जो काळ आहे तो NDAचा काळ आहे. लोकांचं जनसमर्थन आहे. लोकसभेत जर सोडलं तर विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळालं. त्याच पद्धतीप्रमाणे याही ठिकाणी आम्हाला यश मिळणार आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार वेगळा गट स्थापन केलेला आहे. कालपासूनच्या घडामोडी तुम्ही पाहताय, काय म्हणाल तुम्ही या संदर्भात? तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाहीये. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पण हे सगळं भाजप करताय, फक्त शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवली असा आरोप विरोधक करतात. जे काही त्यांच्या अंतर्गत वादातून घडतं त्याला भाजपचं ते नाव घेतात हा त्यांचा कमकुवतपणा आहे. काल संजय राऊतांनी शिवीगाळ सुद्धा केली. असं ती त्यांची संस्कृती आहे. ही पहिली वेळ नाही आहे त्यांची. अनेक वेळेस अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना अशा प्रकारचे दिवस आलेले आहे. कदाचित संजय राऊताची भाषा जर चांगली असती तर आज जी उद्धव ठाकरेवर पाळी आली ती आली नसती. ऑपरेशन टायगर होईल. भारतीय जनता पार्टीचा असा कुठलाही ऑपरेशन टायगर करण्याचा कुठं प्रयोग नाहीये. आता जालना शहरात पत्रकारांचे हल्ले व्हायला लागले, गुन्हेगारी वाढली, याकडे काय पाहणार दादा? मला असं वाटतं की अशा प्रकारचे हल्ले होऊ नये आणि त्यासाठी आम्ही दखल घेतली आणि पत्रकारांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे. तुम्ही आमचा पक्ष तोडला तर आम्ही तुम्हाला तोडू असा थेट इशारा संजय राऊत देताना मला असं वाटतं की राजकारणामध्ये कोणी कोणाला तोडत नसतं आणि कोणी कोणाला मोडत नसतं. तोडतो तो मतदार, जोडतो तो मतदार. आज मतदाराने त्यांना पूर्णपणे तोडून टाकलेलं आहे. राहिले सायले काल तोडलंय. त्यामुळे आता आमच्या सारख्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप करणं भारतीय जनता पार्टीवर हे त्यांचं चुकीचं आहे. त्यांचा आपेस झाकवण्यासाठी कोणावर राग काढतील ते आमच्यावर काढतात. तर यानंतर त्यांची परिस्थिती कशी असेल? कारण तुम्ही सातत्यानं उद्धव ठाकरेंवरती टीका केली होती, ठाकरे बंधूवरती केली होती. आता कालच्या घटनेनंतर आमचं आणि उद्धव साहेबांचं काही वैर नाहीये. त्यांच्या धोरणाला आमचा विरोध आहे. असंघाशी संगत करून मागच्या काळामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांनी जी युती केली होती ती युती तोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांच्या विचाराशी त्यांचा आणि आमचा कुठं ताळमेळ खात नाही त्यांच्याशी युती केल्यामुळे त्यांच्या आणि आमचा वैचारिक वाद आहे. त्यांचा आमचा वैयक्तिक वाद नाही आहे आणि त्याचा परिणाम म्हणून जनतेनं त्यांना त्याची पनिशमेंट दिलेली आहे. ती महापालिकेतही दिली, जिल्हा परिषदला दिली आणि विधानसभेत पण दिली. नाही, आता 2029 ची परिस्थिती ठाकरे सेनेची
ठाकरे, मी मागच नगरपालिकेच्या निवडणुकीत सांगितलं होतं की त्यांचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही. तेव्हा त्यांनी माझ्यावर छत्रपती संभाजीनगरला येऊन टीका केली आणि त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यांची परिस्थिती केविलवाणी झाली. हे मी नव्हतो बोलत, हा माझा अंदाज नव्हता. हिंडून फिरून जे काही जनतेमधलं मत होतं ते मत मी त्यावेळेस व्यक्त केलं होतं आणि ते दिवसेंदिवस खरं ठरतंय. राज्यातले पण ठाकरेंचे काही आमदार होतील असं वाटतं? आणि हा त्यांचा विषय, कोणाचा, दोन्ही शिवसेनेचा. भाजपचा अशा प्रकारचा कुठलाही प्लॅन नाही. पण भाजपच्या संपर्कात काही आहेत का? आम्हाला संपर्कात ठेवण्याची गरज नाही, आमच्याकडे भरपूर आहेत आणि आम्ही असं काही कोणाच्या फोडतोडीचं राजकारण करत नाही. भाजप न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी मजहर पठाण, भोकरदन.